हात दाखवून दाखवून दमलो आम्ही. बाईक प्रयागराज जंक्शन कोणच सोडायला मागत नाही. आणि ही कुठली बात झाली. नमो घाटला आलो इथे. तुम्हाला जसं बोललेलो आम्ही आता काशीसाठी निघणार होतो. बाजूला प्रयाग स्टेशन होता तर तिकडे आलो आहे. पोपटचा खेचाखेची गेम प्ले अजून चालूच आहे. चाललो आहे तिकीट वगैरे बघतो इथे. डायरेक्ट वाराणसीला उतरतो आम्ही. फुल कष्ट होतो. फुल कष्ट उचलतो भाई आपला. मस्त सकाळी. पोट किती डिग्री होता टेम्परेचर आता 10 डिग्रीवर वाईन थंड पाण्यात आंघोळ केले. म्हणजे मी पण केली आहे असं नाही, मी नव्हतो करत. चला ट्रेनला गर्दी आहे. हीच ट्रेन आहे का कोणती माहीत नाही. बघतो कसं काय आमचं त्या स्टेशनला तर काय झालं नाही. आम्ही कधीपासून ही रिक्षा शोधत होतो. कुठली ती रिक्षा प्रयागराज जंक्शनला जायला मागत नाही. शेवटी आपले भाई भेटले तिथं. फुल बाईकवर राडा. त्या दिवस पण तसंच रात्री 2 बाईक होत्या. दोघं भाईनी मस्त सोडला आम्हाला. आता पण बाईकच पकडले. आता जातो स्टेशनला. तिथून ट्रेनचे ऑप्शन जास्त आहेत. पण म्हणजे काय नाही. अरे हात दाखवून दाखवून दमलो आम्ही. बाईक प्रयागराज जंक्शन कोणच सोडायला मागत नाही. आणि ही कुठली बात झाली. चालत जायचा विचार होता पण नाही. काल जाम चाललंय. आज चालायची इच्छा नाही. आज वाराणसीमध्ये पण चालायचं आहे आम्हाला. मस्त एकदम वातावरण एकदम फुल आहे. पण ट्रॅव्हलिंग एकदम फुल आहे. ड्रायव्हिंग चला पोहोचून तुम्हाला आता आहे बाईकवर कोण न्यायचा वचकून भेटू आपण स्टेशनला डायरेक्ट. आम्ही पोहोचलोय प्रयागराज जंक्शनला. आणि तिथं म्हणजे बाईकवाल्याने जिथं उतरवला तिथून मग 1.5 किलोमीटर चालायला लागला. 1.5 ते 2 किलोमीटर आम्ही चाललो. पोहोचलोय. हा तुम्हाला गर्दी दाखवतो. स्टेशनवर गर्दी बघ किती. फुल गर्दी फुल. इथं खाली पण ट्रेन आले काय कोणती. चला बघू. इथं तर फुल गर्दी आहे फुल. त्या स्टेशनवर तर कोणच नाही. काय बोलणार. मॅनेजमेंट पण एकदम खतरनाक आहे. बाजूला होतो आम्ही इकडे. इथंच बाजूला होतो. इथून आम्हाला पूर्ण गोल फिरून इकडून पाठवलं आहे. तर आता जातो ट्रेनचं बघतो कसं काय. मग तिथे जायचं बघायचं. तुम्ही बघू शकता आम्हाला ट्रेन भेटले. पण आम्हाला वाराणसीची ट्रेन नाही भेटली. वाराणसीची ट्रेन खूप लेट होती. आम्ही विचार केला की बनारसची सुपरफास्ट ट्रेन होती त्यात बसलो आम्ही. बनारसला उतरून आम्ही वाराणसीला जाणार आहे. म्हणून बसलो समोर. मस्त बसायला जागा बिगा भेटले. गर्दी या ट्रेनला गर्दी नाही. वाराणसी ट्रेनला जाम गर्दी भेटली असते आम्हाला. काही लोकांनी खूप जागा बिगा दिल्या आम्हाला. चपली वगैरे चपली कुठे ठेवली. हॅलो ही चपली. ही जागा आहे का चपली ठेवायची. सरकारची पूर्ण वाट लावायला घेतली लोकांनी. थांबले आता ट्रेन कोणत्या तरी स्टेशनला. बसलो मस्त इथे. बॅगी बिगी मांडीवर आहेत. चला भेटू पुढे. डायरेक्ट बनारसलाच भेटू आपण. आज फायनली आम्ही आता बनारस स्टेशनला पोहोचलोय. पोपटी पण फुल चष्मा घालता आहे. त्याचा एक होता दिल्लीवरून आलेला तो तारीफ करत होता. बोलतो भाई एकदम भारी दिसतोय. त्याला काय माहिती भारी दिसतो. दिसतोय गर्दी बघा. दिल्लीवरून आलेली ट्रेन बनारसला उतरलो.
आता इथून वाराणसीला जातो. वाराणसीवरून बघू आता कोण तिथं मग कोणता कोणतरी भेटेलच, तो आम्हाला गर्दी भरपूर आहे. गर्दी आहे पण ही दिल्लीची पब्लिक आहे. अर्धी प्रयागराज जंक्शनवरून मग चढलेली. त्यांना वाटलं वाराणसीला थांबवल ट्रेन. वाराणसी वाटतं त्या साईडला आहे, थोडा लांब आहे इथून 1-2 किलोमीटर असेल. बघू कसा काय विषय आहे. आता काहीतरी खायचा विषय बघतो. सकाळी आम्ही 7ला घर सोडलं आहे. 7 वाजल्यापासून काय नाही, चाय नाही काय नाही, फक्त पाणी पाणी. 2 दिवस झाले पाण्यावर दिवस काढलाय आम्ही. चला स्टेशनच्या बाहेर बघू आपण विषय काय येते. तर आम्ही आता आलोय स्टेशनच्या बाहेर. एकदम बनारस स्टेशन मस्त थंड, असं वाटतच नाही आता 11:30 वगैरे वाजलेत. मस्त थंड वातावरण आहे इथे. आता इथून आम्ही चालू आहे बाहेर या साईडला. तर रिक्षावाला जो माणूस भेटणार होता आता तो कुठे भेटेल ते माहीत नाही, पण रिक्षा आम्हाला जायचं आहे कुठेतरी. तो कॉल करून विचारतो नक्की जायचं कुठे. तिथून आम्ही त्या लोकेशनवर पोचतो. मग तिथून काहीतरी प्लॅन होईल जायचा कुठं, नक्की काय करायचं आम्हाला ते. चला भेटू पुढे. रिक्षा वगैरे पकडतो आम्ही. नाही सर आम्ही आता वाराणसीमध्ये पोचलो आहे. तिथं रिक्षाच भेटत नव्हत्या आम्हाला. तासभर उभं राहिलो. तेव्हा कुठेतरी जाऊन 2 रिक्षा बदलल्या तेव्हा आम्ही वाराणसीला पोचलो. ते भाई भेटलेत आम्हाला फिरवायसाठी. ते बोलत आहेत मंदिरात खूप गर्दी आहे. पोपट फुल हालत डाऊन झाले. फुल हालत डाऊन झाले. आता बघतो इथून. ते बोलतात की मंदिरात दर्शन पॉसिबल नाही आहे काशी विश्वनाथ मंदिरात. तर आम्ही ट्राय करू की किती टाईम लागला तरी चालेल, पण दर्शन घ्यायचा असा विचार चालला आमचा. तर बघतो कसं काय. पहिला काय खाय प्यायचा विचार करतो आम्ही. जाम भूक लागते जाम. म्हणजे नाही तर एकदा मंदिरात गेलं तर भूक, मग हालत डाऊन. मला वाटतं पोपट तर वेशीतच पडेल डायरेक्ट. पोपट काय वाटतं बोलायची ताकद नाही राहिली, एवढी भूक लागली. चला बघू. पेट्रोल भरून घेतो गाडीत. भरून झालं का आम्ही सांगतो तुम्हाला. गाय सर काशी विश्वनाथ मंदिरावर जवळ तर गेलतो आम्ही, पण तिथून 1.5 किलोमीटर काहीतरी लाईन आहे. आणि तिथून ती झिगझॅग वगैरे लाईन असेल ती. तर मला वाटतं आज तर तो पॉसिबल होणार नाही आम्हाला. तर आम्ही बाईक होती म्हणून शूट वगैरे बाईकचं तर शूट नाही करायला भेटत आम्हाला. तर आम्ही डायरेक्ट नमो घाटला आलो. इथे बघू शकतो एकदम बाजूला गंगा नदी आहे. एकदम प्रॉपर म्हणजे आहे, बरं वाटतंय. थोडा बोट वगैरेचा विषय आहे. बॅगी पण ठेवल्या नाही आम्ही. बॅगी घेऊन फिरतोय सोबत. असं पब्लिक एन्जॉय करते इथे. खतरनाक मजा येते खतरनाक. चला बघतो कसा काय विषय. फोटो वगैरे काढून घेतो आम्ही आणि दाखवतो तुम्हाला. तर विषय असं झाला आहे, थोडा फोटोशूट वगैरे केला आम्ही. आता पोपटचं मन झालं की बोलतं आम्ही बोटमध्ये आपण म्हणजे बोटमध्ये फिरू. त्या भाईला तिथं उभा केलं आहे. आता चाललो आम्ही. आता इथे बोट आहेत. तर बोटवरून मग घाटची मजा घेऊ कसा दिसतो म्हणून. आता कुठपर्यंत येत आहेत काय विषय आहे काहीच माहीत नाही. सगळी राडा करतात तिथं. भांड्या एकदम. पोपट तर पुढंच असतो आपला. पोपटचा विषय झाड आहे. चला बसतो बोटमध्ये. बोटमधून दाखवतो तुम्हाला. काय जाता आम्ही बसलोय बोटमध्ये. पोपट पण बसलाय. आता इथून तिथं घाट फिरवायला नेणार आहेत आम्हाला. सगळे घाट फिरवणार आहेत. आता तो भाई थांबलाय. तो बोलतो मला काम आहे जल्दी आहो. आता यो भाई एकटाच बोललाय. एक तास घाट फिरून आणणार. आता घाट नाही फिरलो तर मग मजा काय. आता तिथं पण जायला भेटणार नाही आम्हाला. मला इथूनच घाटांची मजा घेऊ. आता बोट भरते असते भरली का मग निघायचं. घाट फिरणार आहे बोलतो. हां मोठी पण होती, पण मोठी तर एवढं काय मजा येणार नाही म्हणून खुर्च्या असून आम्ही कुठं बसलो बघा. ओपन डायरेक्ट. लाईफ जॅकेट नाही काय नाही. आणि खरी गोष्ट मला पोहता नाही येत, याला पोहता येतं. काय झालं तर पोपट आहे जिंदाबाद. सगळीकडे पोपटच आहे आपल्याला. चला दाखवतो आता घाट कसे आहेत ते. आणि आम्ही पण बघतो. पहिल्यांदाच बघणार आहेत आम्ही पण.
गाईज आम्ही आहेत आता पंचगंगा बालाजी घाटवर आणि झालं आहे आमचा फोटो वगैरे शूट काढला आणि ज्यांना उतरायचा होता ते सुद्धा उतरलेत. पण आम्ही नमो घाटला रिटर्न चाललो आहे. त्यांना मंदिरात जायचं आहे विश्वनाथ. त्यांना मंदिरात जायचं आहे. आम्हाला काही इथला विषय माहीत नव्हता म्हणून आम्ही रिटर्न चाललो नमो घाटला. तर उद्या काय विषय परत बोटिंग करायचा विषय करू आम्ही आणि येऊ आंघोळ करायची परत गंगा मातेमध्ये. जमलं तर रात्री जमलं तर रात्री. बघा किती फुल क्राऊड आहे इथे. फुल क्राऊड फुल. नुसती बोटिंग. मंदिरात पण खूप गर्दी असणार आहे तरी काय नाही. जिद्द आहे उद्या दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आम्हाला. 8 तास तर 8 तास. 8 तास तर 8 तास. काही ती बघा ही तीच जागा आहे जिथे संध्याकाळी गंगा आरती होते. तर याला विचारा की आता गंगा आरती होते का नाही तर बोलते 15 तारखेपर्यंत आरती बंद आहे. काय माहीत का बंद आहे का नाही काय माहीत नाही. ते बोलतात तर करा बघ उद्या संध्याकाळी येऊ तेव्हा माहीत पडेल आम्हाला. आता आम्ही चालू रिटर्न नमो घाटकडे. पोपट तर फुल व्ह्यूची मध्ये येतो. फुल पैसा वसूल झालाय. फोटो वगैरे काढले मस्त पैकी. आता चालू नमो घाटला. नमो घाटवरून आता डायरेक्ट त्या भाईच्या घरी जाऊ. जेव्हा कोणत्या तरी मंदिरावर नेतोय तो मंदिरावर डायरेक्ट त्याच्या घरी जाणार. आज साठी एवढा तर बघू कसं आहे कारण की ट्रॅफिक खूप आहे तिथे रस्त्यामध्ये. रस्त्यावरचा पण काही जास्त दाखवू नये. चालेल ठीक आहे तर बघत राहा तुम्ही. एक चिंता करून धावा तुम्हाला काय चिंता बघा. त्यांची बोट चालत नाही म्हणून त्यांना हेल्प करता येईल. जेवढा बघाल तेवढा कमीच आहे इथे. मस्त वाटते घाट बघून. बाकी कारण या घाट पण बघून घेतला आम्ही आणि आता चालतो नमो घाटात. आता येईलच लवकर. आता इथून डायरेक्ट निघायचं. त्या बाईला वाटतं काहीतरी काम आहे तर आम्ही चाललो त्यांच्यासोबत. संध्याकाळी काहीतरी विषय असेल तर ते एकदम बघून घेऊ आपण. चला भेटू पुढं नमो घाटवर डायरेक्ट. फायनली गाईज आम्ही आता नमो घाटजवळ पोहोचलोय. आता इथून उतरून डायरेक्ट त्या भाईच्या घरी तिथं जाऊन थोडा रेस्ट वगैरे करू. उद्याची प्लॅनिंग करू आपण. आता उतरतो मस्तपैकी आणि निघायची तयारी करतो इथून. चला भेटू पुढं. गाईज सर आम्ही आता ते जो आमचा मित्र होता त्यांच्या घरी पोहोचलोय. आले आले काम फिट केलंय. तेव्हा कपडा घेऊन आलो. बघितलं आले आले काम कुठं पण गडबड करतच असतो. आता कपडा वगैरे फिरून घेतलाय तिथे. आता आलोय मस्त यांच्या घरी. थोडं बाहेर शेतं वगैरे आहेत फिरून घेतो इथं आणि उद्याचा काय ते प्लॅन आम्ही करत बसतो तिथेच. जाम म्हणजे आता 20 किलोमीटर बाईकवर ट्रॅव्हल केलाय. काय बोला आल्यापासून नुसतं बाईकवरच फिरतोय आम्ही. प्रयागराजला पण बाईकवर. इथं आलोय तरी बाईकवरच. बाईकवरच आयुष्य चाललं इथे. आता बघू काय कसा काय विषय आहे दाखवतो तुम्हाला. काय सर आता आम्ही मस्त बसून वगैरे थोडा फ्रेश झालो इथे. बघा इथे घर आहे त्यांचं. पूर्ण शेती एरियाच आहे इथे. पोपट आम्ही तोंड धुवून आलो. पोपट फ्रेश झाला नाही आल्यापासून तसं बसलेला होता. चाय बी पियाला मस्तपैकी. पूर्ण जिथं बघू तिथे नुसतं हिरवलं एकदम. गावच आहे पूर्ण हा. आता कसा यांना शहरात राहायची सवय झाली. कुणाला? तुला? अरे गावात राहतो. कुठल्या गावात राहतो? गावात राहतो हा. आता सिटी झाली बोलतो. अख्खा एअरपोर्ट बनणार आहे त्यांची. आहे का नाही? बनणार आहे का नाही? काय रे नाही बनणार तू. बनणार आहे बोलतो. बघा ना एकदम व्ह्यू बघा ना कसला एकदम. सूर्य खाली गेला तर सनसेट अजून भारी दिसते तिथे. चला आता थोडा इथे चालतो मग बघू पुढे काय विषय करायचा. आता सध्या तरी काय प्लॅन नाही आमचा. सध्या इथं फिरत राहायचं आहे. यांचं गाव बघायचं आहे कसं काय आहे. जाऊन परत रूमवर बसायचं. आणि इथं नेटवर्कचं पण टेन्शन नाही. फुल 5G. आम्हाला वाटलं नेटवर्क नसला तर आम्हाला घाम फुटेल दोघांना पण. चला भेटू पुढे. काहीच आम्ही आता मस्त आता आम्ही तिथे आलेलो फिरायला. त्यांनी आणली गाडी. बोला चला मागे लेके आते काही ते मस्त गाडी होती. व्ह्यूची मजा घेत राहा.
आम्ही थांबलो एक जागी, म्हणजे ती जास्त पुढं पण नाही आलो आम्ही. ते बोले ऊस आहे तिथं, ऊसाचंच शेत आहे. तुम्हाला बोलतो ऊस पाहिजे असेल तर ऊस देतो. आता आलो ऊस खायला आम्ही. पोपट तर हे कपडे नसते का तर पोपट पक्का शेतकरी वाटतं. खतरनाक एकदम. बघा ना किती भारी व्ह्यू आहे एकदम. तिथं गाडी लावली आम्ही. चला आता ऊस विस तोडतो, ऊस तोडून खातो मी. चाललं तर आम्ही ऊस घेऊन आलो. एक अख्खा ऊस भेटला आम्हाला. हे पोपट का आत यायचं नाव नाही, फक्त ऊस खायला येऊ. कपडे खराब झाले, कपडे खराब. अख्खा ऊस पोपट खाणार आहे. खाशील ना अक्का? बाहुबली. एक बस ना, बहुत हो गया एक, बहुत हो गया एक. ये ज्यादा नहीं खाता है. नहीं जाते नहीं, मेरा पीठ खराब हो जाता. तीत तीत दात. मेरा दांत पहले से ही खराब है. या अजून ऊस आणले आपल्यासाठी. मला वाटतं घरी जायचं तर ऊसच खायचं आम्हाला. आम्हाला असं वाटतं आम्ही कुंभ फिरायला कमी, शेत फिरायला जास्त आले. बघू आता काय विषय. खात खातो आता ऊस खात खात बाईकवर जातो कुठं जायचं ते. इथून गंगा नदी पण इथं पण गंगा नदी आहे. इथून 2 किलोमीटरवर आहे काहीतरी सांगत होते. नुसतं बांधावर ऊस तोडत आम्ही चाललो. दाखवतो तुम्हाला पुढचा. काय आम्ही आता शेतातून आलो, ऊस बीस खाऊन आलो मस्तपैकी. त्यांनी समोसा खायला पण नेला आम्हाला. आता त्यांच्या घरच्या बाजूला गोठा आहे बघा, एकदम बारके वासरू. दूध काढताय तिथं भावरी. पोपट शिकते त्यांच्याकडं. आता डायरेक्ट तसं डायरेक्ट ताजा दूध बोलतो. काहीच तुम्ही आता यांच्या म्हशी बघितल्या असतील. आणि इथं सरसो, म्हणजे आपण सरसोचं तेल तुम्ही ऐकलं असेल, मोहरी आपण मराठीत बोलतो. त्यांची पण शेती लावली इथे बाजूलाच बघा. इथेच नाही, ही नाही, ही चुकीची आहे कुठली तरी. इथं म्हणजे ते ठेवलेत कापून. तिथं पुढं होतं आम्ही जिथं ऊस खायला गेलो ना, तिथं होत्या. आणि तिथं झेंडूच्या फुलांची पण शेती होते. एकदम भारी आहे बघा ना, मस्त भारे बिरे इथंच बांधून ठेवलेत. घर पण एकदम भाषा यांचं. पोपटचं काहीतरी चालू आहे. पोपट ते व्हिडिओ बघूनच पागल झालाय. पोपटचे एवढे सिनेमॅटिक भारी फोटो घेतले ना आम्ही, एकदम तुम्ही बघाल तर पागल व्हाल. पागल त्यामुळे टाकल्यावर तुम्हाला दाखव नक्कीच. तुम्ही कमेंटमध्ये सांगा पोपटचे व्हिडिओ कसे आले. गाईस तर आमचं जेवण वगैरे आता करून झालं आहे. आता म्हणजे झाला इथे तर 7:30ला जेवण होतं. गाव एरिया आहे म्हणून 7:30ला जेवलो आहे. पोपट पहिल्यांदा एवढं, आणि मी पण पहिल्यांदा एवढं लवकर जेवलो आहे. मस्त दूध वगैरे दिला त्यांनी. पोपट आडवा पण झाला. झोप आली. त्याला झोप पण आली लगेच. आता 9च वाजले, 9 वाजता याला झोप आले. उद्या सकाळी 4ला उठायचा बोलतो तो. उद्या सकाळी काहीतरी निघायचे, नाश्ता वगैरे करूनच मंदिरात जायचा प्लॅन आहे. तर आता आम्ही पण झोपतो. आता काय जागून काय उपयोग नाही. मस्त आता चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.